महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेमधला टॉपिक नंबर 4 कम्युनिकेशन संप्रेषण या संप्रेषणावरती सेट परीक्षेमध्ये 5 ते 6 प्रश्न विचारण्यात येतात। तर त्या संदर्भामध्ये आपल्याला कम्युनिकेशन संप्रेषण या टॉपिक्स वरती आपल्याला 50 प्रश्न सोडायचे आहे। एकूण 50 प्रश्न, एकूण गुण 100, प्रत्येकी 2 मार्क्स आणि वेळ आहे 60 मिनिटाचा। तर हे 50 प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये आपण सोडणार आहे। तर चला सुरुवात करूया। ओके, प्रश्न क्रमांक पहिला, कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय दिलेले 4, या 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे। तर कम्युनिकेशन म्हणजे काय? तर 4 पर्याय ए ला आहे माहितीची देवाणघेवाण, बी मनोरंजन, सी व्यवस्थापन, डी संशोधन। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजेच कम्युनिकेशन। कम्युनिकेशनला माहितीची देवाणघेवाण, इकडची माहिती तिकडे नेणे आणि तिकडची माहिती इकडे आणणे, यालाच म्हणतात देवाणघेवाण। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, कम्युनिकेशनचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले ए संदेशाचे आदान प्रदान करणे, बी नफा कमावणे, सी परीक्षा घेणे, डी नियंत्रण ठेवणे। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संदेशाचे आदान प्रदान। कम्युनिकेशनचा मुख्य उद्देश आहे संदेशाचे आदान प्रदान करणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, कम्युनिकेशन प्रोसेस मधील प्रथम घटक कोणता आहे? कम्युनिकेशन प्रोसेस मधील प्रथम घटक जो आहे तो कोणता आहे? पर्याय दिलेले ए रिसीव्हर, बी सेंडर, सी फीडबॅक, डी चॅनल। ती या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सेंडर। सेंडर कम्युनिकेशन प्रोसेस मधील प्रथम घटक जो आहे सेंडर आहे। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, संदेश तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय दिले ए इनकोडिंग, बी डिकोडिंग, सी फीडबॅक, डी फिल्टरिंग। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए इनकोडिंग। संदेश तयार करण्याच्या प्रक्रियेला इनकोडिंग म्हणतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा, संदेशाचा अर्थ समजून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय आहे इनकोडिंग, बी डिकोडिंग, सी चॅनेलिंग, सी डी आहे फीडबॅक। या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशाचा अर्थ समजून घेण्याच्या प्रक्रियेला डी कोडिंग म्हणतात। ओके, डी कोडिंग हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा पाहू आता आपण। प्रश्न क्रमांक 6, कम्युनिकेशन मॉडेल कोणी विकसित केले? पर्याय आहे ए शॅनॉन आणि विवर, बी आहे ब्लूम, सी डेव्ही, डी आहे पिगेट। ती या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शॅनॉन आणि विवर। कम्युनिकेशन मॉडेल जे आहे ते हे शॅनॉन आणि विवरने विकसित केले आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी मौखिक संप्रेषणाचे उदाहरण कोणते आहे? पर्याय आहे ए पत्र, बी भाषण, सी पोस्टर, डी संकेत चिन्ह। या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी भाषण। खालीलपैकी मौखिक संप्रेषणाचं जे उदाहरण आहे ते भाषण आहे। पत्र हे आपण लिहित असतो, पोस्टर हे आपण छापत असतो, संकेत चिन्ह आहे त्याच्यामधून काहीच समजत नाही। तर मौखिक जे आपण जे बोली भाषेमधून बोलतो असतो ते म्हणजे भाषण आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा, अमौखिक संप्रेषणाचे उदाहरण कोणते? पर्याय दिलेले आहे व्याख्यान, बी संभाषण, सी हावभाव, डी आहे लेख। ती या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हाव आणि भाव। अमौखिक
संप्रेषणाचे उदाहरण आहे, जे न बोलता आपण हावभाव करून जे लोकांना समजून सांगतो त्या पद्धतीने. जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण हातवारे या एखादी नजर डोळ्याने किंवा आपण आपले न बोलता आपण एखादी जे हावभाव करत असतो त्या हावभावावरून आपण लोकांना काहीतरी आपल्या मनामध्ये या काहीतरी एखादी गोष्ट जे सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्याला आपण अमौखिक संप्रेषणाचे एक उदाहरण आहे, ते म्हणजे हावभाव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, कम्युनिकेशन मध्ये नॉईस म्हणजे काय? नॉईस म्हणजे काय? पर्याय ए संदेशातील अडथळा, बी संदेश, सी माध्यम, डी प्रतिसाद. ती या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संदेशातील अडथळा. कम्युनिकेशन मध्ये नॉईस म्हणजे काय? तर नॉईसचा अर्थ आहे संदेशातील अडथळा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, फीडबॅक कोणाकडून दिला जातो? फीडबॅक हा कोणाकडून दिला जातो? पर्याय ए सेंडर, बी आहे रिसिव्हर, सी चॅनल, डी नॉईस. ती या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी रिसिव्हर. ज्याने माहिती संपादन केली आहे त्याला काय त्या माहितीमधून त्याला काय मिळालं, काय इन्फॉर्मेशन अशी त्याच्या कामाची निघली, त्यांच्या किती महत्वाची आहे ती इन्फॉर्मेशन त्यासाठी, तर त्यामधून त्याला तो अभिप्राय देत असतो, त्याला आपण फीडबॅक म्हणतो. रिसिव्हर ज्याने माहिती संपादन केली आहे त्याने दिलेला अभिप्राय म्हणजेच एक प्रकारचा फीडबॅक, त्यालाच रिसिव्हर असा म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. प्रश्न क्रमांक 11, फॉर्मल कम्युनिकेशनचे उदाहरण कोणते? खालीलप्रमाणे फॉर्मल एज्युकेशनचे उदाहरण आपल्याला सांगायचे. पर्याय आहे ए कार्यालयीन पत्र, बी मित्रांशी चर्चा, सी कौटुंबिक संवाद, डी गप्पा. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कार्यालयीन पत्र. फॉर्मल कम्युनिकेशनचे उदाहरण म्हणजे कार्यालयीन पत्र. प्रश्न क्रमांक 12, इन्फॉर्मल कम्युनिकेशनला काय म्हणतात? पर्याय आहे डाउनवर्ड कम्युनिकेशन, बी आहे ग्रॅफिन कम्युनिकेशन, सी आहे अपवर्ड कम्युनिकेशन, डी आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ग्रॅफिन कम्युनिकेशन. इन्फॉर्मल कम्युनिकेशनलाच ग्रॅफिन कम्युनिकेशन म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 प्रश्न, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन कोणामध्ये होते? पर्याय ए वरिष्ठ ते कनिष्ठ, बी कनिष्ठ ते वरिष्ठ, सी समान स्तरावरील व्यक्तींमध्ये, डी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये. ती या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी समान स्तरावरील व्यक्तींमध्ये हे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन जे आहे ते होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, अपवर्ड कम्युनिकेशन कोणत्या दिशेने जाते? पर्याय ए कनिष्ठ ते वरिष्ठ ते कनिष्ठ, बी कनिष्ठ ते वरिष्ठ, सी समान स्तरावर, डी आहे बाह्य संस्थेकडे. ती चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कनिष्ठ ते वरिष्ठ असा प्रवास जो आहे अपवर्ड कम्युनिकेशन या दिशेने जात असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, डाउनवर्ड कम्युनिकेशन कोणत्या दिशेने जाते? आधी आपल्याला अपवर्ड कम्युनिकेशनची दिशा सांगितली, त्यानंतर आता डाउनवर्ड कम्युनिकेशन कोणत्या दिशेने जाते? तर पर्याय ए कनिष्ठ ते वरिष्ठ, बी वरिष्ठ ते कनिष्ठ, सी समांतर, डी बाह्य संस्थेकडे. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वरिष्ठ ते कनिष्ठ असा प्रवास जे आहे तर डाउनवर्ड कम्युनिकेशनचा होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, प्रश्न क्रमांक 16, मास कम्युनिकेशनचे उदाहरण कोणते आहे? मास कम्युनिकेशनचे उदाहरण कोणते? पर्याय ए दूरदर्शन, बी संभाषण, सी मुलाकात, डी वर्ग चर्चा. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए दूरदर्शन. मास कम्युनिकेशनचे उदाहरण आहे दूरदर्शन. दूरदर्शन म्हणजे बघा, आता तुम्ही बातम्या वगैरे बघत असतात, बातम्या बघत असता तुम्ही, टीव्ही 9 आहे, माझा टीव्ही आहे, एबीपी न्यूज आहे, किंवा ज्या वेगवेगळ्या आहे टीव्ही 9 आहे, या ज्या न्यूज वगैरे आहेत यामध्ये मास कम्युनिकेशन म्हणजे दूरदर्शन. ओके. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय? म्हणजे आहे, ओके, मिस झालं म्हणजे
इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय ए दोन व्यक्तींमधील संवाद, बी जनसंपर्क, सी समूह संवाद, डी प्रसार माध्यम. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए दोन व्यक्तींमधील संवाद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय हे स्वतःशी संवाद, बी समूह संवाद, सी माध्यमांद्वारे संवाद, डी संस्थात्मक संवाद. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए स्वतःशी केलेला संवाद म्हणजे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. 19वा प्रश्न आहे, कम्युनिकेशन सायकल पूर्ण होण्यासाठी आवश्यक घटक कोणता आहे? पर्याय दिले फीडबॅक, बी नॉईस, सी मीडियम, डी सेंडर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए फीडबॅक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20वा, रिसिव्हर संदेशाचे अर्थ लावतो. रिसिव्हर संदेशाचे अर्थ लावतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय ए इनकोडिंग, बी डिकोडिंग, सी फीडबॅक, डी फिल्टरिंग. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी डिकोडिंग. रिसिव्हर संदेशाचे अर्थ लावतो त्या प्रक्रियेला डिकोडिंग म्हणत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा. प्रश्न क्रमांक 21वा, कम्युनिकेशन मधील सेमॅन्टिक बेरियर कशाशी संबंधित असते? पर्याय भाषा, बी अंतर, सी तंत्रज्ञान, डी वेळ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए भाषा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, सायकोलॉजिकल बेरियरचे उदाहरण कोणत्या खालीलप्रमाणे सांगायचे? ऑप्शन नंबर ए पूर्वग्रह, बी मोठा आवाज, सी नेटवर्क समस्या, डी अंतर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन नंबर ए पूर्वग्रह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा, फिजिकल बेरियरचे उदाहरण कोणते आहे? ऑप्शन नंबर ए आहे मोठा आवाज, बी भीती, सी भाषा, डी भावना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मोठा आवाज. फिजिकल बेरियरचे उदाहरण आहे मोठा आवाज. 24वा प्रश्न आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य कोणते आहे? पर्याय दिलेले स्पष्टता, बी गोंधळ, सी अस्पष्टता, डी अपूर्णता. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए स्पष्टता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25वा पहा, कम्युनिकेशन मधील 7 C's पैकी कोणते आहे? ऑप्शन आहे ए क्लॅरिटी, बी चॉईस, डी आहे कन्फ्युजन. एक ऑप्शन सुटलेला आहे सीचा मी प्रिंटिंग मध्ये बघा. त्या पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन नंबर ए क्लॅरिटी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26, क्लासरूम मध्ये शिक्षकाचा आवाज स्पष्ट असणे हे कोणत्या सीशी संबंधित आहे? पर्याय दिले क्लॅरिटी, बी कर्टेसी, सी करेक्टनेस, बी कम्प्लीटनेस. ओके कम्प्लीटनेस. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए क्लॅरिटी. कोणता आहे? क्लॅरिटी. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा, व्हिडिओ कॉन्फरन्स हे कोणत्या प्रकारचे कम्युनिकेशन आहे? पर्याय ए इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, बी आहे रायटिंग कम्युनिकेशन, सी आहे ओरल कम्युनिकेशन, डी आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. व्हिडिओ कॉन्फरन्स जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा प्रकार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, ईमेल हे कोणत्या प्रकारचे कम्युनिकेशन आहे? पर्याय रायटिंग कम्युनिकेशन, बी ओरल कम्युनिकेशन, सी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, डी आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए रायटिंग कम्युनिकेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, कम्युनिकेशनचे सर्वात प्रभावी माध्यम कोणते मानले जाते? पर्याय ए फेस टू फेस कम्युनिकेशन, बी पत्र, सी पोस्टर, डी रेडिओ. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए फेस टू फेस कम्युनिकेशन. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, बॉडी लँग्वेज हा कोणत्या प्रकारचा संवाद आहे? बॉडी लँग्वेज
ऑप्शन नंबर ए हे व्हर्बल, बी नॉन व्हर्बल, सी रायटिंग, डी फॉर्मल. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नॉन व्हर्बल. बॉडी लँग्वेज हा नॉन व्हर्बलचा प्रकारचा संवाद आहे. त्यानंतर 31वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 31. काइनेसिक्स कशाशी संबंधित आहे? पर्याय ए हावभाव शरीर हालचाली, बी भाषा, सी आवाज, डी लेखन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए हावभाव व शरीर हालचाली. त्यानंतर 32वा प्रश्न आहे. फॉक्स मिक्स कशाशी संबंधित आहे? फॉक्स मिक्स कशाशी संबंधित आहे? पर्याय अंतर, बी आवाज, सी भाषा, डी लिखाण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए अंतर. त्यानंतर 33वा प्रश्न आहे. पॅरा लँग्वेज कशाशी संबंधित आहे? पर्याय ए आवाजाची पट्टी व टोन, बी आहे लेखन, सी अंतर, डी हावभाव. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए आवाजाची पट्टी व टोन. त्यानंतर 34वा प्रश्न आहे. कम्युनिकेशन मध्ये चॅनल म्हणजे काय? पर्याय दिले माध्यम, बी संदेश, सी प्रतिसाद, डी अडथळा. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए माध्यम. त्यानंतर 35वा प्रश्न आहे. कम्युनिकेशनचे मूलभूत घटक किती आहे? पर्याय ए 7, बी 5, सी 3, डी 2. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 5 जे आहे ते मूलभूत घटक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36वा. 36वा प्रश्न आहे. जनसंपर्कासाठी सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम कोणते आहे? पर्याय ए मास मीडिया, बी आहे ओरल मीडिया, सी पर्सनल मीडिया, डी आहे नॉन. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए मास मीडिया. 37वा प्रश्न आहे. कम्युनिकेशन मध्ये क्रेडिबिलिटी म्हणजे काय? पर्याय दिले विश्वासार्हता, बी वेग, सी अचूकता, डी आकर्षकता. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए विश्वासार्हता. त्यानंतर 38वा प्रश्न आहे. कम्युनिकेशन मधील मेसेज म्हणजे काय? पर्याय दिले पाठविली जाणारी माहिती, बी माध्यम, सी अडथळा, डी प्रतिसाद. ते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए पाठवली जाणारी माहिती म्हणजेच मेसेज. प्रश्न क्रमांक 39वा. सोशल मीडिया हे कोणत्या प्रकारच्या कम्युनिकेशनचे उदाहरण आहे? पर्याय ए डिजिटल कम्युनिकेशन, बी रायटिंग कम्युनिकेशन, सी ओरल कम्युनिकेशन, डी फॉर्मल कम्युनिकेशन. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए डिजिटल कम्युनिकेशन. त्यानंतर 40वा प्रश्न आहे. रिसिव्हर शिवाय कम्युनिकेशन प्रक्रिया पूर्ण होते का? पर्याय हे नाही, बी होय, सी आहे कधी कधी, डी आहे सांगता येत नाही. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन नंबर ए नाही. रिसिव्हर शिवाय कम्युनिकेशन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर 41वा प्रश्न पाहूया. इफेक्टिव्ह लिसनिंग हे कम्युनिकेशनच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? पर्याय दिले ए रिसिव्हिंग, बी सेंडिंग, डी इनकोडिंग, डी आहे नॉइस. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए रिसिव्हिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. लिसनिंग आणि हिअरिंग यामध्ये फरक काय आहे? पर्याय हे बघा लिसनिंग आणि हिअरिंग यामध्ये फरक आहे का? होय किंवा नाही, किंवा कधी कधी, किंवा माहित नाही. हे पर्याय ए होय, बी नाही, सी कधी कधी, डी माहित नाही. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए होय. लिसनिंग आणि हिअरिंग यामध्ये फरक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43वा. कम्युनिकेशन स्किल अध्यापनात का महत्वाचे आहेत? पर्याय प्रभावी शिक्षणासाठी, बी मनोरंजनासाठी, सी नियंत्रणासाठी, डी मूल्यमापनासाठी. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रभावी शिक्षणासाठी जे आहे तर कम्युनिकेशन स्किल जे अध्यापनात महत्वाचा घटक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44वा. शिक्षकामध्ये आवश्यक कम्युनिकेशन स्किल कोणती असते?
तर पर्याय आहे स्पष्ट अभिव्यक्ती, बी राग, सी भीती, डी गोंधळ. ते चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए स्पष्ट अभिव्यक्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45वा. कम्युनिकेशन मध्ये फीडबॅकचा उपयोग काय? पर्याय हे परिणाम तपासणे, बी आहे संदेश थांबवणे, सी अडथळे वाढवणे, डी माध्यम बदलणे. चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए परिणाम तपासणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46वा पहा. प्रश्न क्रमांक 46. कम्युनिकेशन मध्ये रिडंडन्सी म्हणजे काय? पर्याय दिले संदेशाची पुनरावृत्ती, बी संदेश हटवणे, सी संदेश बदलणे, डी संदेश थांबवणे. चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संदेशाची पुनरावृत्ती. त्यानंतर 47वा प्रश्न आहे ग्रुप कम्युनिकेशनचे उदाहरण कोणते खालीलप्रमाणे ते सांगायचं आहे. पर्याय वर्गातील चर्चा, बी आहे डायरी लेखन, सी स्वतःशी बोलणे, डी आहे ईमेल. चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए वर्गातील चर्चा म्हणजे ग्रुप कम्युनिकेशन, ग्रुप डिस्कशन म्हणतो ना आपण, त्या प्रकारचं ग्रुप डिस्कशन अशा प्रकारचं जे आहे वर्गातील 4-5 विद्यार्थ्यांनी मिळून जे चर्चा असते एखाद्या विषयावरची, एखाद्या टॉपिकवर जे चर्चा केली जाते त्यालाच ग्रुप कम्युनिकेशन किंवा ग्रुप डिस्कशन असं म्हटलं जाते. त्यालाच उदाहरण आहे ते वर्गातील चर्चा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48वा. कम्युनिकेशन मध्ये एम्पॅथी म्हणजे काय? पर्याय दिले दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, बी आहे आदेश देणे, सी नियंत्रण ठेवणे, डी सूचना देणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, कम्युनिकेशन एम्पॅथी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49वा. टीचिंग लर्निंग प्रोसेसचा पाया कोणता आहे? पर्याय ए इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, बी परीक्षा, सी अभ्यासक्रम, डी तंत्रज्ञान. चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि शेवटचा पर्याय आहे कम्युनिकेशन या टॉपिक्सवरचा शेवटचा प्रश्न आहे 50वा. कम्युनिकेशन शिवाय अध्यापन प्रक्रिया कशी राहील? तो पर्याय अपूर्ण, बी परिपूर्ण, सी सोपी, डी प्रभावी. चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए अपूर्ण. कम्युनिकेशन शिवाय जे अध्यापनाची प्रक्रिया आहे ते ही अपूर्ण राहणार. बघा कम्युनिकेशन म्हणजे माहितीची देवाणघेवाण करणे. जर यामध्ये कम्युनिकेशन अध्यापन जेव्हा एखादा विषय शिकवतो त्यामध्ये जर कम्युनिकेशन संभाषणाची जर जे प्रक्रिया नसेल तर त्या अध्यापनाला काही महत्व राहत नाही. त्यामुळे कम्युनिकेशन शिवाय जे अध्यापन हे निरर्थक आहे. तर त्यामुळे अपूर्ण आहे. हा 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अपूर्ण. कम्युनिकेशन शिवाय अध्यापन ही प्रक्रिया अपूर्ण असते. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा जो टॉपिक्स आहे कम्युनिकेशन संप्रेषण यावरती 5 ते 6 प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. प्रत्येक टॉपिक्सवरती 5 ते 6, 4, 5, 6 अशा प्रकारच्या मधामध्ये प्रश्न विचारण्यात येतात. तर एक एक टॉपिक जो आहे तो हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, तर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यासाठी सेट संदर्भात, UGC नेट संदर्भात, MS सेट संदर्भात तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. ओके, पुढच्या व्हिडिओमधून अजून एक वेगळा टॉपिक आपल्या सेट संदर्भामध्ये घेऊन प्रश्नपत्रिका आपण तयार करून अशाच प्रकारचे तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करीन. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. आता आपण इथंच थांबू. ओके, धन्यवाद मित्रांनो.